हगवणे कुटुंबाच्या माजोरडेपणाचा आणखी एक व्हिडिओ आज व्हायरल झालाय। त्यासोबतच वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूपूर्वी तिला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे। सोबतच संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोपाची देखील बातमी आज चर्चेत होती। या आणि इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा स्टोरी ऑफ द डे या आपल्या खास बातमीपत्रामध्ये आपण घेणार आहोत। पाहूयात आपली आजची दिवसभरातली पहिली महत्त्वाची बातमी। संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते। दरम्यान आरोपाच्या 2 दिवसांनंतरच संबंधित महिलेने यू टर्न घेतला आणि केलेले सर्व आरोप मागे घेतलेत। दरम्यान यानंतर संबंधित महिलेवर दबाव टाकला असेल असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। सिद्धांत शिरसाटवर आम्ही कायदेशीर अशी नोटीस बजावली आहे। मी सगळे एज्युकेशन मी माझे वापस घेतले आहेत। आधी गंभीर आरोप आता माघार। संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेने आधी गंभीर आरोप केले होते, मात्र 2 दिवसानंतरच संबंधित महिलेने केलेले आरोप मागे घेतले। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने धमकी देऊन लग्न केले, तसंच छळ आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता। मात्र या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय। सिद्धांत शिरसाट यांच्याशी 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्याचं संबंधित महिलेने सांगितलं होतं। सिद्धांत यांनी आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी दबाव टाकला होता। त्यानंतर सिद्धांत सोबत लग्न केल्याचं सुद्धा संबंधित महिलेने सांगितलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये घेऊन जाण्यास सिद्धांत यांनी नकार दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता। सिद्धांत शिरसाट छळ करत असल्याचा आरोप देखील महिलेने केला। मात्र या आरोपांच्या नंतर या महिलेने यू टर्न घेतला, केलेले सर्व आरोप मागे घेत असल्याचं संबंधित महिलेने म्हटलंय। संबंधित महिलेने 2 दिवसांपूर्वी वकिलांच्या मार्फत सिद्धांत शिरसाट यांना नोटीस पाठवली होती। दरम्यान आता या प्रकरणाचं राजकारण करू नये असं म्हणत या महिलेने सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतलेत। सिद्धांत शिरसाटवर आम्ही कायदेशीर अशी नोटीस बजावली आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट याच्याशी चेंबूर रिलेटिव्ह वडिलांच्या नावाचा त्यांचा जो फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं। 2 वर्ष चांगले राहिले। नंतर मात्र त्यांनी 3ऱ्याच मुलीशी अफेअर सुरू झालं। नंतर हिला निग्लेक्ट करायला लागले, हिला मानसिक छळ करायला लागले। मी सगळे एज्युकेशन मी माझे वापस घेतले आहेत। मी माझ्या वकिलाला सुद्धा ऍडव्होकेट थोंबरे त्यांना पण सांगितलेलं आहे का इथून पुढे आजच्या नंतर टीव्हीवर न्यूज देऊ नये, कसलेही म्हणजे त्यांना नोटीस पाठवू नये। त्यांना पण मी सांगितलेले आणि क्लिअर केलेले आजच्या नंतर काही कसलं नोटीस जाणार नाही। दरम्यान या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली। सामाजिक न्याय मंत्री घरातच न्याय करू शकत नाही, ते महाराष्ट्राच्या समाजाला काय न्याय मिळवून देणार असा सवाल अंजली दमानिया यांनी ट्विट करून विचारला। तर दुसरीकडे पैशांचं आमिष दाखवून किंवा दबाव टाकून माघार घ्यायला लावली असेल असा आरोप सुद्धा दमानिया यांनी केला। सिद्धांत शिरसाटच्या पत्नीने तिचा जी लीगल नोटीस आहे ती मागे घेतली आहे अशी जी बातमी ऐकून परत एकदा धक्का बसला की हे जे राजकारणी आहेत ते कुठच्याही स्तराला जाऊन म्हणजे मला वाटतं आता तिच्यावर प्रचंड दबाव असेल, तिला पैशाची आमिष दिली असेल। त्याच्यात सामाजिक न्याय मंत्री जे संजय शिरसाट आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावर त्यांची स्पष्टीकरण त्यावर द्यावं आणि कुठल्याही जबरदस्तीने जर हे परत मागे घ्यायला लावलं असेल तर ती जबरदस्ती नक्कीच चालू दिली जाणार नाही। या प्रकरणात मंत्री संजय शिरसाट बोलायला तयार नाहीये, मात्र दुसरीकडे विरोधकांनी मात्र शिरसाटांवर हल्लाबोल केला। आम्ही हे प्रकरण बाहेर काढणार असल्याचं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं। तसंच महिला आयोगानं संबंधित प्रकरणाची दखल घेण्याची विनंती सुद्धा जलील यांनी केली आहे। मंत्र्यांच्या मुलाला फोटो सहित एक लॉयर नोटीस पाठवत आहे आणि याच्या बाबतीत सगळं मौन धारण केलेले आहे आणि तुम्ही मौन धारण केलं असेल आम्ही काढणार आहे, सगळं बाहेर काढणार आहे आणि महिला आयोगाला आम्ही विनंती करणार आहे की आता ही गप्प बसणार आहे। विजया रहाटकर मॅडम देशाची महिला आयोगची अध्यक्ष आमच्या शहरातली आहे। आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की मुलीला आता न्याय द्या। संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर आधी आरोप केले, त्यानंतर संबंधित महिलेने सर्व आरोप मागे घेतले, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटलं। तर दुसरीकडे या प्रकरणावर संजय शिरसाट का बोलत नाहीयेत असा प्रश्न देखील विरोधकांकडून आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।